Gata pesada na pista, essa novinha pisa. Ela हा लपतो काय हा तर स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रेममध्ये जसा व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जराही स्किप न करता बघा. ओके, तर व्हिडिओ बनवण्याच्या आधी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार आहे त्याविषयी. तर आजच्या व्हिडिओ नाही का मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती हे जे दोन ॲप्लिकेशन बघताय, या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत. ओके, तर पहिले आपलं कॅपकट ॲप्लिकेशन जर का तुमच्याकडं कॅपकटचं प्रो व्हर्जन नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलं आहे. आणि दुसरे आपलं सिंगापूर प्लस VPN. तर काय आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्रामवरती जायचं आहे, एक बीटचा व्हिडिओ देणार आहे, तो बीटचा व्हिडिओ तिथून तुम्ही नक्की डाउनलोड करायचा आहे. आणि कॅपकटचं प्रो व्हर्जन नसेल तर तिथून डाउनलोड करायचं आहे. अपडेट मागाल तर अपडेट करून घ्यायचं एकदा. एवढं करून झाल्यानंतर ना सिंगापूर नावाचं VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती इझिली मिळून देईल. सिम्पली इंटरनेट ऑन करायचं आहे. ओके, सर तर आपण आपलं सिंगापूर VPN कसं कनेक्ट करायचं आहे ते इथं पाहून घेऊ. ओके, तर बघू शकता तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. ओके, तर काय करायचं माहिती का मित्रांनो, इथं सिम्पली ॲटो सेलेक्टवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला दिसेल सिंगापूर अल्फा किंवा सिंगापूर बीटा, या दोन्हीपैकी एक सर्व्हर तुम्ही इथून सिलेक्ट करायचं. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे कनेक्ट होऊन जाईल. सिम्पली आता बॅक यायचे, कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर काही तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसत. सिम्पली द न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ओके, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून झाल्यानंतर ना ओके, तरी तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे. अरे सॉरी मित्रांनो, ते व्हिडिओवरती क्लिक झालं. ओके, काही विषय नाही, फोटोवरती टॅप करायचं आहे आणि इथून तुमचा जो पण कोणता फोटो असणार ना, स्वतः तो फोटो इथून तुम्ही तुमचा एक सिलेक्ट करायचा. ओके, इथून त्याला खालून ॲड करून घ्यायचं. ओके, तर ॲड करून झाल्यानंतर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पल काय करायचं, खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक रेशिओचं ऑप्शन भेटेल. रेशिओवरती जायचं, 9.16चा हा जो रेशिओ सिलेक्ट करायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचे, ओरले आणि ॲड ओरलेवरती जायचे. इथून व्हिडिओ सिलेक्ट करून म्युझिक बीटचा व्हिडिओ देणार ना, तो व्हिडिओ सरतो तुम्ही ॲड करायचा. ओके, बघू शकता बीटचा व्हिडिओ काय अशा प्रकारे असणार आहे. सिम्पली काय करायचं, खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं बीटच्या व्हिडिओवरती टॅप करून आणि तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ऑडिओचा. स्वतः त्या व्हिडिओ तुम्ही इथून हॅशटॅग ऑडिओ करायचं. ओके, कट करून झाल्यानंतर जिथले पण बीट पडताना आपल्याला तिथे कट लावायचे. बघू शकता इथे एक बीट येते. तर त्याआधी काय करायचं, फोटोवरती क्लिक करून फोटोला जे यायचे एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचे. ओके, तर आता इथपर्यंत वाढून घेतले. सिम्पली काय करायचं, बघू शकता इथे आपली पहिली बीट येते. फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन भेटेल. स्प्लिटवरती टॅप करायचं, इथे कट लागून देईन. समोर गेल्यानंतर इथं बीट 2 येते. सेम प्रोसेस करायचे कोपऱ्यात. ओके, इथे येते आपली बीट 3. तर बघू शकता अशा प्रकारे काय ना मित्रांनो, आपल्या एकूण 30 बीट आहे. ओके, तुम्ही बघू शकता एकूण किती 30 बीट आहे. तर एकूण 30 बीट तुम्ही इथं लावून घ्यायचे मित्रांनो. 30 बीट लावून घेतल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ओरलेवरती जायचं आहे आणि तो एक बीटचा व्हिडिओ दिला होता ना मी, तो व्हिडिओ इथून डिलीट करायचा. ओके, तर व्हिडिओ डिलीट होऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, तुमचा कट व्यवस्थित लागून देईल. तर कट लावून झाल्यानंतर काय करायचं आहे, जर का तुम्हाला एक फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही एक देखील ठेवू शकता. आणि जर का तुम्हाला तुमचे त्याच्यात भरपूर फोटो ॲड करायचे असतील तर तुम्ही ते देखील फोटो इथून ॲड करू शकता. तर काय करायचं, फोटो ॲड करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित बीट लावून घ्या. मी बीट लावले नाही, कारण की बीट कधी लावत बसलो ना तर भरपूर आपला व्हिडिओ फार असा मोठा होऊन जाईल. सिम्पली अशा साईज ते 2 बटन वाढून घ्यायचे. कट लावलेला आहे त्या भागावरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं. तुम्हाला एक ऑप्शन भेटेल रिफ्लेक्सचा. रिफ्लेक्सवरती जायचं, इथून फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटोमध्ये आल्यानंतर इथून जे ना तुम्हाला तुमचा जो पण कोणता फोटो इथं रिफ्लेक्स करायचा आहे ना, तो फोटो सर्वात तुम्ही इथं तुमचा सिलेक्ट करून ॲड करायचा. ओके, तर मी एक फोटो सिलेक्ट करतो मित्रांनो तोपर्यंत. तर बघू शकता सिम्पली आपण हा फोटो घेऊ. तर याच्यावरती क्लिक करून याला अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर तुम्ही असे तुमचे जेवढे पण फोटो हवे तुम्हाला तुम्ही तुमचे इथं ते रिफ्लेक्स करू शकता. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर मी बॅक येतो. तुम्ही नाही यायचे मित्रांनो, कारण की मी ऑलरेडी व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारे ॲनिमेशन अप्लाय करायचे. तर बघू शकता तुम्ही कट लावले असतील तर अशा प्रकारे लागून जाईल आणि फोटो रिप्लेस केले असतील तर तुमचे फोटो देखील येऊन जाईल. जर काही तुम्हाला नसेल करायचं तुम्ही एक फोटो देखील ठेवू शकता.
सिंपल 2 बटन सहजाशी वाढून घ्यायचे. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला जे ना अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन भेटेल, हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर वरती व्हिडिओवरती क्लिक करून समोर स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन दुसऱ्या फोटोला अप्लाय करायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती सेम प्रोसेस करायचं आहे. स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत समोरच्या फोटोवरती जायचे, समोर स्क्रोल करायचं आहे आणि रॉक ऑर्जी, ओके, रॉक व्हर्जिकल हे नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत समोर स्क्रोल करायचं आहे, समोर जायचं आहे आणि रॉक व्हर्टिकल नावाचं जे ॲनिमेशन आहे, ऑर्जी नावाचं ॲनिमेशन, ह्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर परत समोरच्या फोटोवरती यायचे आणि रॉक व्हर्टिकल नावाच्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवर स्क्रोल करून सेक 3 नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. समोर स्क्रोल करायचं आहे, परत फोटोवरती टॅप करून, ओके, आणि इथून हे जे स्विंग बॉटम नावाचं ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन समोरच्या फोटोला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जे ॲनिमेशन व कॉम्बोमन झोन झूमोन नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला राईट नावाचं, ओके, स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. त्यानंतर परत समोर जाऊन स्क्रोल करायचं आहे. अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे ॲनिमेशनला आणि इथं व्हर्जिकलिटी, ओके, रॉक व्हर्जिकलिटी हे नावाचे ॲनिमेशन तुम्ही इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर परत समोरच्या फोटोवरती यायचं आहे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर सेक 3 नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचे. समोर स्क्रोल करून झाल्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जायचे आणि ते डिस्ट्रॉइड लेफ्ट नावाचं जे ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर परत समोरच्या फोटोवरती यायचे, समोरच्या फोटोला ओबल नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत समोरच्या फोटोवरती यायचे, समोर स्क्रोल करून से आउट, ओके, से आउट नावाचं ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचे. समोरच्या फोटोवरती आल्यानंतर जे आहे ना, याला काय माहिती मित्रांनो, तुम्हाला जाऊत्या आता याला ॲनिमेशन, याला काही आपण ॲनिमेशन अप्लाय केलं नाही आहे, ओके. तर या सिंपल या फोटोला तुम्ही सोडून द्यायचं आहे. समोरच्या फोटोवरती द्यायचे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशन व कॉम्बोमन झोन ट्रिपलेट 1 नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. समोरच्या फोटोला समोर स्क्रोल करायचं आहे, तुम्हाला हे लास्टला बघायला भेटेल. ट्रिपलेट 2 नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवर जायचे, ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून स्लिप अँड स्लाईड नावाचं अशा प्रकारे समोर स्क्रोल करून स्लिप अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर स्लिप अँड स्लाईड 1 अप्लाय केल्यानंतर समोरच्या फोटोला दे स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. समोर स्क्रोल करायचं आहे, ओके. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन व इनमध्ये रॉक व्हर्टिकल नावाचं हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत समोर स्क्रोल करून रॉक व्हर्जिकल नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत समोर स्क्रोल करून रॉक व्हर्टिकल आणि त्या समोर ज्याला रॉक ऑर्जी, परत समोरच्याला रॉक व्हर्टिकल आणि परत त्या समोरच्याला रॉक ऑर्जी, परत त्या समोरच्याला जे आहे ना रॉक व्हर्टिकल आणि परत त्या समोरच्याला रॉक ऑर्जी, ओके. एवढं करून झाल्यानंतर ना ते समोरचा फोटो जे आहे ना त्याला देखील ॲनिमेशनमध्ये समोर स्क्रोल करायचे. समोर स्क्रोल करून झाल्यानंतर याला जे आहे ना आपलं हे जे ॲनिमेशन आहे तुम्ही बघू शकता इथं रॉक व्हर्टिकलच आपण अप्लाय केलं. त्यानंतर परत समोरच्या फोटोवरती यायचे रॉक ऑर्जी, ओके, रॉक ऑर्जी नावाचं ॲनिमेशन हे अप्लाय करायचे. परत समोरच्या फोटोवरती जाऊन स्विंग बॉटम नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचे आणि समोरच्या फोटोवरती जाऊन स्विंग बॉटम नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचे, ओके. तर एवढं करून झाल्यानंतर तुम्ही सिंपल बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर जे आहे ना आता ही जी टेक्स्ट पेन जे आहे ना तुम्ही बघू शकता, ही जी टेक्स्ट पेन जे आहे मित्रांनो, तर हिला कसं ॲड करायचं इच बरोबर इथं यायचं आहे आपल्या किती बघू शकता 7 आणि 8 सेकंदाच्या मधातला जो टिंब आहे तिथे यायचे. ओरल्यावरती जाऊन ॲड ओरले करायचे, फोटो सिलेक्ट करायचे आणि इथून ती जी मी टेक्स्ट पेन जी देणार आहे टेलिग्रामला ती डाउनलोड करायची आणि इथून तुम्ही तिला ॲड व्यवस्थित ॲडजस्ट वगैरे इथून करायचे. ती साईज लहान मोठी, ओके, आणि तिची लेंथ बरोबर एवढे फोटो एवढी घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर तिच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर पेटिंग नावाचं ॲनिमेशन या टेक्स्ट पेनला अप्लाय करायचं आहे. सो एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो एकदम विषय हट पद्धतीने आपला व्हिडिओ इथे क्रिएट झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा विसरू नका, कारण तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटूया का नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.